उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये ओम प्रकाश राजे निंबाळकर हे बहुमताने निवडून आले आहेत। ओम राजे निंबाळकर यांना 6,06,183 मतं मिळाली, तर अर्चना पाटील यांना 3,42,216 मतं मिळाली आणि 63,967 मतांनी हे 2,63,967 मतांनी 2,63,967 मतांनी यांचा विजय झालेला आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतं मिळाल्यानंतर विजय कदाचित यांचा असू शकतो। तर हे ओम राजांना यांचा 17 जुलै 1983 ला जन्म धाराशिव येथे झाला, धाराशिवला। त्यानंतर समाजकार्य व राजकीय कार्यामध्ये ते कायम सक्रिय आहेत। पत्नी संयोजनी याही समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत। वडील राजे निंबाळकर हे यामध्ये सक्रिय आहेत। 2009 ला महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे हे ओमराजे सदस्य होते, 2019 ला लोकसभा सदस्य होते आणि 2024 ला परत हे लोकसभा सदस्य झालेले आहेत। म्हणजे यांचं पूर्वीचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे। या पद्धतीस म्हणजे लोकांना भावलेलं आहे ते। या उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघामध्ये विधानसभेचे औसा लातूर येथून अभिमन्यू पवार हे आमदार निवडून आलेले आहेत। त्यानंतर उमरगाव उस्मानाबाद ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत। त्यानंतर तुळजापूरला राणा रणजितसिंह पाटील हे आमदार आहेत। उस्मानाबादला कैलास पाटील हे आमदार निवडून आलेले आहेत। परांड्याला तानाजी सावंत हे आमदार मंत्री आहेत आणि बार्शी सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत हे आमदार या मतदारसंघामध्ये येतात। म्हणजे लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यामध्ये हे आमदार निवडून येतात। आता या ओमराजे निंबाळकर मध्ये ताना आमदार ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत मंत्री, माजी खासदार रवींद्र गायकवाड, त्यानंतर राजेंद्र राऊत आमदार, बसवराव पाटील भाजपच नव्याने आलेले, एवढे लोक विरुद्ध होते या मतदारसंघामध्ये ह्या ओमराजे निंबाळकरांमध्ये। तरी या ओमराजे निंबाळकरने जी बाजी मारली ती अतिशय कौतुकास्पद आणि त्यांनी केलेल्या कार्याची पावती यापूर्वी अशा पद्धतीची ही त्यांची बाजी आहे। या मतदारसंघात उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघामध्ये 1952 मध्ये राघवेंद्रराव दिवाण हे निवडून आले होते। त्यानंतर 57 ला व्यंकटराव नळदुर्गकर हे निवडून आले होते। त्यानंतर 62, 67 आणि 71 ला तुळशीदास पाटील जाधव ते निवडून आले होते। 77 ला तुकाराम शृंगारे हे निवडून आले होते। 84, 89, 91 आणि 1998 ला अरविंद कांबळे हे निवडून आले होते। 99 ला शिवाजी कांबळे हे निवडून आले होते। 2004 ला कल्पना नरहिरे हे निवडून आले होते आणि 2014 ला रवींद्र गायकवाड हे निवडून आले होते आणि 2019 ला ओम प्रकाश निंबाळकर म्हणजे आता निवडून आलेले हेच आमदार हे निवडून आले होते। आता या मतदारसंघामध्ये ओम राजे निंबाळकर यांनी चांगल्या पद्धतीचं कार्य केलं म्हणून जनतेने त्यांना बहुमताने लाखाच्या मताच्या फरकाने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये त्यांना अजून काम करण्यासाठी फार मोठी संधी परत दिलेली आहे। या मतदारसंघामध्ये ज्या समस्या आहेत, ज्या उर्वरित समस्या आहेत, काही सोडवल्या गेलेल्या आहेत, काही राहिलेल्या गेलेल्या आहेत, काही अपूर्ण आहेत आणि काही नव्या आहेत। तर येथे प्रथमतः पहिली समस्या म्हणजे पाणी।
खेड्यापाड्यामध्ये पाण्याच्या टाक्या बनवून पाण्याचे स्रोत उपलब्ध करून विहीर असतील, तलाव असतील, की जे पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी विहिरी, तलाव किंवा नद्या किंवा इतर काही जे महत्वाचे स्रोत असतील ते त्या स्रोताचं जतन करून, संवर्धन करून ते स्रोतामार्फत प्रत्येक खेडेगावात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट हे एक महत्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रस्त्याचा. खेड्यापाड्यापर्यंत रस्त्याचा एक चांगले डांबरी रस्ते किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते साधारण 2 ट्रक एकमेकाला पास करतील, म्हणजे साधारण 20 फुटी रस्ते खेडेगावामध्ये जर झाले तर या रस्त्यामार्फत विकासाला खूप चालना मिळते. कारण बाहेरचे लोक सुद्धा आपला माल घेऊन विकायला खेडेगावात येतात आणि खेडेगावातील लोक आपला माल घेऊन बाहेरच्या भागात जाऊ शकतात. म्हणजे म्हणजे हा एक विकासाचा प्रश्न आहे की रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत. या रस्ता हा विकासाचा मूलभूत पाया आहे. चांगले रस्ते असतील तर तेथे चांगला विकास होऊ शकतो. म्हणून या मतदारसंघामध्ये रस्त्याचा एक मोठा प्रश्न आहेच. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो आरोग्याचा. चांगलं आरोग्य राखण्यासाठी एक तहसील पातळीवर किंवा एक गाव पातळीवर छोटी मोठी हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, दवाखाने सरकारी खर्चाने मोफत ही असे असले पाहिजे की ज्यामुळे की ज्या साथी वगैरे येतात विविध प्रकारच्या किंवा सर्वसामान्य व्यक्तिगत रोग किंवा रुग्ण जे घेऊन येतात त्यांना 24 तास डॉक्टर उपलब्ध असला पाहिजे आणि तो साधारण 5-10 किलोमीटरच्या आतमध्ये असला पाहिजे. शक्यतो गावातच असला पाहिजे. परंतु जे छोटे वाड्या पाडे किंवा तांडे वगैरे जे असतील तर तेथून साधारण 1-2-4 किलोमीटरवर असला तर तो आरोग्याचा प्रश्न सुटू शकतो. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे त्यामध्ये. तर हा एक आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न. त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या असतात त्या करण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या असतात म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, विधवा अनुदान योजना आहे किंवा आता तुमच्या ज्या विविध प्रकारे सरकारने काढल्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे आणि इतर काही योजना आहेत त्या वयोवृद्ध लोकांच्या असतात किंवा सर्वसामान्य लोकांच्या असतात, घरकुल योजना असतात. तर या सगळ्या योजना तळागाळापर्यंत जाऊन आणि त्याचे लाभार्थी शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला कामास लावणं हे या खासदारांना करता येण्यासारखं आहे आणि त्यातून योग्य ते लाभार्थी शोधून त्यांच्यापर्यंत हे लाभ पोहोचवणं हा एक महत्वाचा यामध्ये भाग आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात, शेतकऱ्यांचं बी बियाणाचा प्रश्न आहे, शेतीला पाणी पुरवठ्याचा जलसिंचनाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भावाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अवजार किंवा शेतकऱ्यांना स्प्रे पंप, कीटकनाशक वगैरे देण्यासाठीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी देखील विविध प्रकारे प्रयत्न केले गेले पाहिजेत. शक्यतो शेतकऱ्यांना अनुदानावर शेतमालाचे जे साधनं आहेत, शेतीसाठी शेतीपूरक साधनं आहेत ती दिली पाहिजेत. त्यानंतर या मतदारसंघामध्ये उद्योगाचं एक मोठं साम्राज्य निर्माण केलं गेलं पाहिजे. साधारण शेतमालावरील प्रक्रिया उद्योग किंवा जे मोठे उद्योग मोठमोठ्या शहरामध्ये आहेत ते जर समजा या शहरामध्ये त्यांना सर्व सुखसोयी आणि योग्य बाबी देऊन आणले तर ते उद्योग येऊ शकतात. कारण त्यांना रस्ते पाहिजेत, पाणी पुरवठा मुबलक पाहिजे, उद्योगांना तेथे रोजगार निर्मितीसाठी कच्चा माल पाहिजे किंवा तयार झालेला माल बाहेर पोहोचवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रस्ते, जवळचा विमानतळ किंवा रेल्वे स्थानक
त्यासाठी व्यवस्थित रस्ते, असे जे विविध भाग आहेत ते सोडवण्यासाठी देखील येथे खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. आता येथे या मतदारसंघामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे आणि जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी हे खासदार चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करतील अशी सर्व लोकांची आशा आहे.